नागेश्वर मंदिर गोळेगाव येथे श्रावण सोमवार नागपंचमी निमित्त नगर प्रदक्षिणा। औंढा नागनाथ तालुक्यामधील गोळेगाव येथे नागेश्वराचे मंदिर आहे। महादेव कोकाटे बाबा हे महादेवाचे परम भक्त आहेत। श्रावण महिन्यात श्रावण सोमवार नागपंचमीचा एकत्र संगम असल्याने भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती। नागेश्वर मंदिर गोळेगाव येथील महादेव कपाटे बाबा यांना पंचक्रोशीतील तसेच तालुका जिल्ह्यामध्ये त्यांची सर्पमित्र म्हणून ओळख आहे। नागेश्वर मंदिर गोळेगाव येथे श्रावण नागपंचमीच्या पर्वणीला नागेश्वर मंदिर ते नागदेवता मंदिर दुधा अभिषेक कावड नगर प्रदक्षिणा करण्यात आली। पंचक्रोशी मधील हजारो भाविक भक्त नगर प्रदक्षिणेला सहभागी झाले होते। महादेव कपाटे बाबा यांनी आतापर्यंत हजारो सापांचा जीवनदान दिले आहेत। शेतामध्ये असो किंवा घरामध्ये असो साप दिसताच भल्या भल्यांना साप पाहून घाम फुटतो। त्याच क्षणात आठवण येते ती म्हणजे कपाटे बाबा। मग तो साप कुठल्याही जातीचा असो, विषारी असो अथवा अजगर असो, त्यास पकडून जंगलामध्ये नेऊन हजारो सापांना जीवनदान देणारे महादेव कपाटे बाबा म्हणून त्यांची लाखो भक्तांमध्ये ओळख आहे। पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांनी नागेश्वर मंदिर गोळेगाव येथे नागेश्वराचे दर्शन घेऊन प्रदक्षिणा केली। कपाटे बाबा हे साधे भोळे मनमिळावू स्वभावाने भक्तांसोबत नेहमीच पाहावयास मिळतात। सर्प पकडून जंगलामध्ये नेऊन सोडणे ही त्यांची निस्वार्थ सेवा आजपर्यंत पाहावयास मिळते। नागेश्वर मंदिर गोळेगाव या ठिकाणी श्रावण नागपंचमी निमित्त भक्त मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येतात। नागेश्वर मंदिर गोळेगाव या ठिकाणी दररोजच भक्तांची वर्दळ दर्शनासाठी पाहावयास मिळते। कपाटे बाबा यांच्याकडे येणाऱ्या भक्तांना आजारावरती उपाय आणि उपचार हे नेहमीच सांगतात, तर त्यांच्याकडे आलेल्या भक्तांना ते नेहमीच अंधश्रद्धेवरती प्रयोग पण दाखवतात। नागेश्वर मंदिर गोळेगाव येथे श्रावण सोमवार व नागपंचमी निमित्त नगर प्रदक्षिणेला आलेल्या पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांना महाप्रसादाचे आयोजन कपाटे बाबा यांनी केले होते। न्यूज 91 मराठीसाठी नागनाथ मुळे, औंढा नागनाथ। Bye.